सर्वप्रथम जुईनगरच्या आईमाऊलीचा उदो उदो, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा। नमस्कार मित्रांनो, सर्वजण कसे आहात? आशा करतो की तुम्ही सर्वजण बरे असाल आणि खूप छान असाल, आनंदी असाल। तर आपल्या आनंदात भर टाकण्यासाठी फेस्टिवल हे महत्त्वाची भूमिका पार पाडतात। आता फेस्टिवल म्हणजे महोत्सव। आज मी आलेलो आहे जुईनगर येथे, जुईनगर सेक्टर 25 गणेश मैदान येथे। तिथे आपला भव्य कोकण महोत्सव लागलेला आहे। शिवराज्य सेवा प्रतिष्ठान आयोजित, शिवसेना शाखा जुईनगर आयोजित भव्य कोकण महोत्सव। तर आता आपण कोकण महोत्सव पाहायला जाणार आहोत आणि तुम्ही स्टार्टिंगला म्हणजे इंट्रो पाहिला असेल। तर आता आपण जाऊया आतमध्ये, एंट्री करूया। आपण समोर बघितलं तर समोर गेट आहे आणि बघा पाळणा देखील फिरत आहे। आपल्याला आतमध्ये जायचं आहे। तर आज आपण जाणार आहोत कोकणातल्या जत्रेमध्ये कोकण महोत्सव अनुभवायला। आपण आता गेटमध्ये आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि एंट्री केल्यानंतर समोर दुकानांचं म्हणजे मस्त दालन आहे। जाऊया, बघूया दुकानं कोणकोणती लागलेत, काय काय वस्तू वगैरे विकायला आणि काय काय अशी मजा आहे ती आपण अनुभवूया। आणि विशेष म्हणजे हा जो फेस्टिवल जो आहे, म्हणजे हा कोकण महोत्सव आहे, तो 24 जानेवारीला चालू झालेला आहे। तर 24 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे। तेव्हा नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा। आता प्रवेशच केलेला आहे। तर जत्रेचं पहिलंच स्वरूप मिळालं आणि इथे विकायला आहे। बघूया पदार्थाचं नाव काय, कारण मी बरेच दिवसापासून देखील याला काय म्हणतात, अनारकली। कसा आहे केक? 20 रुपयाला का? बघा 20 रुपयाला आहे अनारकली। आणि ही काय आंबावडी, ही कशी आहे? ही 20 रुपयाला आंबावडी आहे आणि 20 रुपयाला अनारकली आहे। आणि जर आपण पुढे गेलो तर बघा सुंदर सुंदर अशा बघा बॅग्स आहेत, अगदी हस्तकलेने बनवलेल्या आणि खूप छान उरलेलं। बघा तुम्ही घेतलं तरी तुम्हाला देखील छान वाटेल। नमस्कार, बॅग कशी आहे? आपल्याकडे रेंज कशी आहे बॅगांची? सगळे वेगळे वेगळे भावाचे। हा ना, स्टार्टिंग रेंज सांगा। स्टार्टिंग आहे 20 रुपयापासून। 20 रुपयापासून स्टार्टिंग आहे। ओके, बघा इथे बाजूला सुंदर अशी तोरणं आहेत भाऊंकडं, खूप सुंदर आणि छान आहे। आणि आपल्याला बोरावाला आहे, ये लालबागचा आहे, बोला घट्टा मीठा चटपटा मसालेवाला चिंचा बोरावाला आहे, ये लालबागचा आहे, ये आप लोग केलेला आहे। कोकण महोत्सवच्या गेटवर फक्त प्रवेशच केला आणि समोर तुम्ही भाऊंची आरोली ऐकली असेल की चिंच आहेत, बोर आहेत। खरोखर सांगतो बघा, जिभेला पाणी सुटेल असं आहे। आता याचा काय जास्त तुम्हाला रेट सांगायला नको, तुम्हाला म्हणजे तुम्ही जसे पैसे भरणार तसे तुम्हाला मिळेल। मस्त छान बघा, बोर आहेत, लहान बोर आहेत, ही लहान बोर आहेत, ही मोठी बोर आहेत, चिंच आहे, गोड चिंच आहे, कैरी वगैरे सर्व काही आहे। तेव्हा नक्कीच आता आपण पुढे जाऊया, कारण आपण पहिल्यांदा स्टॉलवर निघालो आणि जिभेला पाणी। इथे सेल आहे 10 रुपयाला, सेल 10 रुपये। सर्व लेडीज स्पेशल ज्वेलरी दिसते आपणास इथे बघा, खूप सुंदर। आणि इथे बाजूला गेलो तर बघा माला वगैरे दिसतात, हेअरबँड दिसतात। आणि वरती गेला की आपणास चाप, तसेच इयरिंग वगैरे दिसतो, फण्या वगैरे बघा। सुंदर दुकान आहे। 10 रुपयाचा म्हणजे 10 रुपयाला वस्तूचं सेल लागलेलं आहे इथे बघा। मी थोडा अल्ट्रा वाईट लावलेला आहे। इकडे बाजूला पण दुकान आहेत आणि इकडे पण दुकान आहे, पण आपण आता या मार्गातून घुसलो ना, तर याच मार्गातून जाऊया। आता आपण कोकण महोत्सवाला फिरतोय आणि एक बघा इथे आणखी किचनचं दुकान आहे। कशी रेंज आहे ताई? 150 बघा, 50 रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि सुंदर सुंदर असे किचन आहेत बघा। कसं होतं की आपल्या म्हणजे शूटचा एक नियम असतो की आपण दुकान फिरतो, म्हणजे फेस्टिवल वगैरे फिरतो, बाजार फिरतो आणि युनिक काय दिसलं तर तिथे थांबतो आणि स्पीच देतो। तर त्याचप्रमाणे आपल्याला करायचं आहे, म्हणजे की आता बघा हा आहे कोकण महोत्सव आणि कोकण महोत्सव म्हटला की ते कोकणाची आठवण आलीच पाहिजे। आता तुम्ही बॅनर वगैरे पाहिले असतील आणि थोडीफार दुकानाचा पण रिव्ह्यू घेतला असेल, तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला सांगतो नक्कीच तुम्हाला कोकणात आल्यासारखं म्हणजे भास झाला असेल आणि तसं व्हायलाच पाहिजे, कारण फेस्टिवलचं नावच आहे कोकण महोत्सव। आणि बघा आपण जर पुढे गेलो, ताई तुमच्याकडे काय आहे? नाचणी पोंगे आणि मक्याचे पापड। याची कशी रेंज आहे? 60ला 1 आणि 100ला 2। बघा आपण जर बघितलं तर हे मक्याचे पापड आहेत आणि इथे नाचणीचे पोंगे आहेत बघा। तुम्हाला जर पाहिजे असेल तर बघा सॅम्पल देखील टेस्टला इथे आणि खूप सुंदर आहे। आपण जर बघितलं तर बघा आपल्याला कोकणच्या जत्रेमध्ये येण्यासारखा भास होईल, नक्कीच व्हायलाच पाहिजे। आणि पोळी कसे सर?
पोहे 70 रुपये अर्धा किलो. 70 रुपये अर्धा किलो. आणि हा काय प्रकार आहे तांदूळ ना? हा बघा उकडा तांदूळ ज्याची म्हणजे पेज केली जाते. मी देखील प्रथमच बघतोय. चुलीत भाजलेला काजू, ह्याला टेस्ट अप्रतिम असते. टेस्ट चुलीत भाजलेला काजू. हो. काय त्याचं प्राइस काय? हा 1400 रुपये किलो होता. 1400 रुपये किलो आहे. ह्याला मेहनत खूप असते. चुलीत मेहनत खूप भाजल्यामुळे त्याला टेस्ट आहे ना, हे टेस्ट याच्या अप्रतिम आहे. हा म्हणजे आपण गावामध्ये जसं आपण चुलीवर भाजतो तसं. हो. ओके ओके हा काजू एका ठिकाणी 20, 25 किलो जातो. ओके ओके कस्टमरने खाल्ला की डायरेक्ट पाव किलो अर्धा किलो विकतच घेतला पाहिजे. अशी टेस्ट आहे त्याला. ओके ओके हा व्हेज नॉन व्हेज दोघांमध्ये कॉमन वापरू शकता. बरोबर. हा 700 रुपये किलो मसाले आमच्याकडे. हां हां. आणि हा मसाला असतो आपला फेमस. पण आपल्याकडे फिश मसाला आहे का? कुठला? फिश मसाला. फिश मसाला पण आहे ना. हा बघा. हा बघा इथे फिश मसाला. आणि फिश मसाला ताई भाव काय? हा पण 700 रुपये किलोच आहे. 700 रुपये किलो आहे ना. आणि ही काश्मीरी हिरवी मिरची मसाला हे 800 रुपये किलो. हे 800 रुपये किलो आहेत ना. हा संडे स्पेशल चिकन मटनसाठी खास वापरला जातो. तो पण बघा 800 रुपये किलो. चिकन मटनसाठी खास असा मसाला आहे. आणि हे काय आहे? कुलीत पीठ. स्पेशल कोळी जात्यावर दिलेली पिठी. हा जाते दिलेलं का? ही स्पेशल वाली साधी वाली आहे. याच्यामध्ये ना गरम सामान सगळं टाकलेलं. काही मिरी धने हळद. ओके 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 आणि साधी वाली प्लेन वाली. ओके. आपण जर बघितलं तर बघा आता दुकानाचं नाव तर आपण बघितलंच आहे. आणि स्टॉल नंबर देखील 5 नंबर आहे बघा. आमच्याकडे काटे कणके पण आहेत ना. खाली बघा दाखव. हा हे बघा कंदमुळं. हे कंदमुळं पाहिले की प्रभू श्रीरामांची आठवण येते आपल्यास आणि यायलाच पाहिजे. आणि बघा ही कंदमुळं आहे आपली काटं कणका असे म्हटलं जातं. आणि हा इथे उकडा तांदूळ तो मगाशी ते पॅकमध्ये आहे. आणि तुम्हाला जर आणखी पाहिजे असेल तर घेऊ शकता. आणि ते पोहे आहेत. हे पोहे कुठल्या प्रकारचे आहेत? हे गावठी नारळ पोहे असतात ना ते त्यामध्ये भिजवून खातात. गुळ पोहे पण खातात. विशेष म्हणजे हा जत्रेमध्ये दिसलाच पदार्थ पाहिजे तो म्हणजे आपला मालवणी खाजा. हा कसा आहे खाजा? 50 रुपयाला आहे ना. आणि हे काय? ह्याला चिरोटे बोलतात गावाला. मसाले खातात. ओके ओके याला चिरोटे म्हणतात आपल्याकडं. नाही चिरोटे. आपण पुढे पुढे जातो आणि विविध प्रकारची दुकानं देखील दिसतात. इथे बघा इथे मुखवासचं दुकान दिसतंय. खूप सुंदर. आपल्याला मित्र भेटलेले आहेत. काय मित्र फिरत का सगळा फेस्टिवल? कोकण महोत्सव पाहिला सर्व? वाटला कसा तुम्हाला? कसा वाटला? आणि हे काय आईस्क्रीम कुठली खात आहे? दिल्ली फेमस आईस्क्रीम काय? अरे वा वा मजा आली का? मग पालण्या बिल्ले बसले की नाही? काय भीती वाटते? बसला ना. एक नंबर. काय नाव तुझं? श्री. आणि तुझं? आणि तुझं? सुदर्शन. मस्त धन्यवाद. आणि आपण जर इथं बघितलं तर इथे बघा मुखवास दिसतं. आणि तुम्हाला आता मुखवास ही चव लगेच समजेल. आणि इथे ही श्रीखंड गोळी आहे ना. श्रीखंड गोळी जी म्हणजे हळूहळू दुर्मिळ होत चालणारा पदार्थ आता आपणास या फेस्टिवलमध्ये दिसतो. मंचुरियन मसाले आणि पापड. वाव जिभेला पाणी सुटलं. आपण जर बघितलं तर बघा आणखी एका स्टॉलवर आलेलो आहोत. आणि तिथे बघा मंचुरियन मसाला वगैरे आणि व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही आहेत. कसा आहे मसाला? 100 रुपये पॅकेट आहे. 100 रुपयाला पॅकेट आहे ना. हा डायरेक्ट रेडी असतो ना म्हणजे? फक्त पाणी शिपडून ढवळून घ्यायचं. हा पाणी शिपडून ढवळून घ्यायचं. कुठली भाजी? हो भाजी कोणती घ्या. ओके. चिकन लॉलीपॉप तंदुरी पण डायरेक्ट होणार. अंडा दही वगैरे घरचं काहीच वापरायचं नाही. ओके ओके ओके. हा बघा इथे तुम्हाला सॅम्पल देखील सर करून दाखवतील तुम्हाला. हे बघा इथे सॅम्पल आहे. हे फ्लावर आहे ना. हो बघा फ्लावरचं बनवलेलं आहे. 5 मिनिटात तयार होतं. तयार होतं 5 मिनिटात. 5 मिनिटं तयार होतं. हो मुलांना भाज्या डब्याला वगैरे नाश्त्याला द्यायला खूप चांगला आहे. टिफिनसाठी वगैरे. आणि हे पापड कसे आहेत? हे पापड 80 रुपये पाव किलोचं पॅकेट आहे. हां हां. लसूण आहे, चीज बटाटा आहे, साबुदाणा बटाटा आहे, ओके, ओके. तडका आहे. आणि हे 6 महिने तेव्हा खराब होणार नाही. तेल ओके, कमी ओके. घेतात, कोरडे राहतात. आणि हे कसं आहे? ते चीज बटाटा आहे 80 रुपये पाव किलो. ओके ओके धन्यवाद सर. आपण पुढे चाललोत आणि पुढे बघा इथे आदिवासी निलांबरी हेअर ऑइल. आदिवासी तेल जो आता जगामध्ये एकदम ब्रँडेड होता म्हणजे आहे. आता सध्या ब्रँड खूपच गाजलंय. आणि बघा इथे विविध जडीबुटीने असणारं हे आदिवासी हेअर ऑइल आहे. बघितलं तर आपण त्यांची सर्व बॅनर वगैरे आहेत आणि सर्व पुरावे देखील इथं आहेत. सर काय प्राइस आहे तेलाची? ये ना उसके लिए होता है. ओके ओके. ये जोड़ों में दर्द, हाथ पैर में कमर में दर्द होता है. सर ये माइग्रेन के लिए. माइग्रेन के लिए. हाँ हाँ बरोबर. ये बालों में तेल लगा दे. ये बाल होता है. बाल झड़ना, टूटना, खरवा, खुजली, डेंड्रफ. ओके ओके. कमजोर बाल, पतले बाल हो जाता है. झड़ के जो बाल टकरे पड़ हाँ हाँ जाता हाँ. है. नए से आपने क्या किया है? ये लगाते हो आप? हाँ, यही तेल लगा. विग वगैरह नहीं ना? नहीं. ओके ओके ओके. असली बाल है देखो. आज मोटा पेड़ का दूध होता है. हाँ हाँ. नया बाल आता है इससे. ओके ओके. ये कोर्स होता है. कोर्स नहीं खाए चॉकलेट. ये कोर्स होता है. कोर्स ओके होता है. ओके. और 3 महीने वाला. 3 महीने वाला. 3 महीने वाला है. काटते हाँ, हाँ. ये महीने वाला है. ये
10-15 दिन वाला है, तो छोटा वाला सबसे छोटा है, ओके ओके लेकिन कैश ऑन डिलीवरी भी नहीं आते, छोटा वाला नहीं आएगा हमारा आदिवासी। ओके ओके 108 जड़ी बूटी का तेल होता है, 108 जड़ी बूटी का तेल खुद होता बनाते है. हैं हम, आप खुद बनवते हो? खुद बनाते हैं। बघितलं इथं बघा विविध कोर्सच्या बाटल्या आहेत वगैरे आणि 3 महीने का है। ते बघा हे 3 महिन्याचा कोर्स आहे आणि ते 1 महिन्याचा आहे, 15 दिवसाचा आहे, 10 दिवसाचा वगैरे असं बरेच कोर्स आहेत. प्राइस काय आहे तेलाची स्टार्टिंग काय आहे? ये 800 का है, हे 800 रुपयाला आहे. ओके ये 300 का है, हे 300 रुपयाला आहे. और ये वाला 1500 का है, बड़ा वाला। हे 1500 का आहे का? 1500 का है। हा हा बघा हा 1500 रुपयाला मॅडम करायचो 1500 रुपयाला आहे आणि इथे जे आहे तो कितीला आहे? ये 300 का है। 300 रुपयाला. ओके ओके ठीक आहे धन्यवाद. आता म्हणजे एंट्रीच केलेली आहे म्हणजे आता अजून परत किती परत पोचायचं आहे ते नक्की. आता इथे बघा इथे खेळण्याची दुकानं आहेत. थॅलेसेमिया मुलांसाठी रक्तदान करा. हा लहान मुलांची खेळणी आहेत विकायला. पुढं आपण आलो तर बघा शशिकांत मसाले आणि इथे बघितलं तर बघा लाडू आहेत, शेवाचे लाडू आहेत, शेंगदाणा लाडू आहेत आणि इथे आंबावडी वगैरे आणि कोकणातली विविध जी उत्पादने आहेत. आणि बघा इथं काय विकलं सर? हे काय सर? कोकम तेल आहे ते पायाला भेगा कोकम तेल पायांना भेगा पडण्यासाठी. कसं आहे ते? 40 ला आहे. 40ला एक आहे का? ओके. आणि हे काय? मिक्स डाळी. हे मिक्स डाळीचे सांडगे आहेत. आणि इथं बघा मच्छी मसाला, भाजका मसाला, चिकन मटन मसाला सगळं काय आहे. मसाल्याची रेंज काय सर? मसाला मालवणी घेतला तर 175 रुपये पाव किलो आहे, 700 रुपये किलो आहे, हां. मच्छीचा 700 आहे. म्हणजे स्टार्टिंग ते एंड सांगा फक्त. स्टार्टिंग हा 70ला 100, हां हां आणि हा 80 रुपये 100, मटन चिकनचा 80ला 100. ओके ओके ओके. आणि आपल्या किलो 800 रुपये किलो. आपण जर बघितलं तर बघा इथं विविध प्रकारचे मसाले आहेत आणि मसाला हा असलाच पाहिजे. बघा इथं शेवाचे लाडू दिसतात, मालवणी खाजा दिसतो आणि ते मसाले वगैरे आहेत. खूप सुंदर एक्झिबिशन आहे आणि खूप छान आहे. गांगो माऊली प्रसन्न फोंडाघाट लोणचे सेंटर. वाव. कोकण महोत्सव म्हटलं की कोकणातील स्थानिक गावांचे नाव असलं की खूपच मजा येते. आता आपण बघूया इथे काय काय पदार्थ आहेत ते. बघा विविध प्रकारचे लोणचे आहेत. आंबा लोणचा, मिरची लोणचा आणि खटाई, लसूण लोणचा आणि लिंबू तिखट, करवंद तिखट आणि आवळा तिखट, लिंबू गोड आणि सांडगी मिरची. आणि बघा भरलेली सिमला मिरची, कैरी आहे. बराच का असा प्रकार आपणास इथं पाहावयास मिळतो. मस्त आहे याच्यानं. कसं आहे लोणच्याचं प्राईस कशी आहे? 80 रुपये पाव किलो, 40 रुपये 100. बघा आपण बाजार फिरतो आणि माणसं भेटतात, माणसांशी संपर्क आपला साधावा लागतो. काय लोणचं घेत आहे? हो, लोणचं घेतो. महोत्सव फिरला तुम्ही, कसा वाटला? बरं वाटलं. बरं वाटलं का? ओके 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 मस्त. बघा मी पुढे गेलो आणि परत पाठीमागे आलोय का तर या दुकानात काहीतरी एक चांगलं आहे, एक समाजकार्य असं घडेल. म्हणजे पहिल्यांदा मी बॅनर वाचला तर मला काहीतरी म्हणजे वेगळं वाटलं, परंतु नंतर सरांकडून माहिती मी घेतली तर चांगलं आहे. जी चांगली गोष्ट आहे ना ती आपण नेहमी शेअर करावी असं मला देखील वाटतं. आणि सोशल मीडियाचा आपण चांगला उपयोग करतो हे तुम्हाला देखील माहीत आहे. त्याचप्रमाणे आता आपण सोशल मीडियाद्वारे एक सुंदर मेसेज सरांतर्फे देऊ. बघा इथे लहान मुलांची खेळणी दिसतात आपणास. मगाशी आपण गेलो पण मगाशी सर नव्हते, पण आपल्या गेल्यानंतर समजलं तर आपण जरा दुकानात प्रवेश करूया. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. मी मगाशी आपल्या शॉपमधून गेलो, मी बॅनर देखील मी दाखवला म्हणजे, पण नक्की काय? त्या बॅनरवर लिहिलेलं सर आमच्या संस्थेचं नाव आहे भारती फाउंडेशन आणि त्याच्यावर लिहिलं थॅलेसिमिया मुलांसाठी रक्तदान करा. थॅलेसिमिया एक आजार आहे. ह्या आजारामध्ये प्रत्येक 15 दिवसांनी थॅलेसिमिया आजार मुलांना रक्त चढवावं लागतं. ओके. आपला मोबाईल आहे, मोबाईल जर रिचार्ज नाही केला तर मोबाईल बंद होतो. बरोबर. थॅलेसिमिया मुलांना जर तुम्ही 15 दिवसांनी रक्त नाही दिलं तर हे मूल दगावू शकतं. तर आम्ही तो मेसेज समाजाला देतोय की थॅलेसिमिया आजाराला प्रत्येक मुलाला प्रत्येक 15 दिवसांनी रक्त लागतं. रक्त काही कुठल्या कंपनीत बनत नाही किंवा कुठल्या फॅक्टरीत बनत नाही की गेलो आणि आपण विकत घेतलं. ओके. रक्तदान आपल्या शरीरात होतं आणि ते रक्त आपण लोकांना दिलं पाहिजे. तर त्यासाठी आम्ही लोकांना मेसेज देतोय की रक्तदान करा. आम्ही एक खेळण्याचं दुकान आहे, आम्ही डोंबिवलीहून इथे आलो आहोत. ओके. हे खेळण्याचं दुकान आहे, पण या खेळण्यातून जो काही आमचं उत्पन्न होतं हे मी रक्तदानासाठी आणि थॅलेसिमिया मुलांसाठीच खर्च करतो. खूप खूप कौतुकास्पद कार्य आहे 16 तुमचं. फेब्रुवारीला डोंबिवलीमध्ये रक्तदान शिबिर आहे. 16 फेब्रुवारीला माझी मुलगी भारती, तिचा मृत्यू 2017ला झाला होता 16 फेब्रुवारीला. तर सतत 8 वर्ष मी तिच्या मृत्यूच्या दिनी म्हणजे स्मृतिदिनी आम्ही रक्तदान शिबिर घेतो. 16 फेब्रुवारीला रक्तदान शिबिर आहे. तर तुम्ही सुद्धा या. माझा नंबर या इथे लिहिलेला, तुम्ही संपर्क साधा आणि शक्यतो रक्तदानाला या. ओके ओके. जय महाराष्ट्र. आणि सर रक्तगट कुठला हवा असतो? रक्तगट कुठला नाही, रक्तगट नॉर्मल आहे जसं आपला ए बी ए ओ. ओके ओके. ए बी कुठलाही चालेल ना? हा जो आजार आहे हा अनुवंशिक आजार आहे.
हा आजार वंशावळाकडे चालू झालेला आहे. तर आम्ही दोघे त्या आजाराने पीडित आहोत म्हणून आमच्या मुलीला तो आजार झालेला आहे. तर याच्यावर मी लेक्चर्स पण देतो ऍक्च्युली कॉलेजेसमध्ये, मोठ्या मोठ्या इथे. तर आता इथे 1 तासाचं ते पूर्ण शेड्यूल आहे, ते लेक्चर आहे. तर मी थोडक्यात सांगतो की लग्न होण्याच्या अगोदर जर तुम्ही मुलं आणि मुलांची HLA टेस्ट केली किंवा थॅलेसिमिया मायनर टेस्ट केली तर हा आजार पुढे वाढणार नाही. हा आजार पुढे वाढू नये याच प्रयत्न आहे. ओके. लक्षात घ्या, मुला मुलीने लग्न करण्या अगोदर एक थॅलेसिमिया मायनर चेकअप आहे, जे सरकारी हॉस्पिटलमध्ये फ्रीमध्ये होते. आणि जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये केलं तर 700 ते 800 रुपये खर्च आहे. जर ते तुम्ही केलं तर जो त्रास आम्ही भोगला आहे, आम्ही माझ्या 14 वर्षाच्या मुलीला आम्ही हरवलेला आहे. तर हा आजार पुढे वाढू नये, त्यामुळे तुम्ही कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि दखल घ्यावी प्लीज. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपलं एक खूप अभिमान वाटला आहे की मी युट्यूबर आहे, क्रिएटर आहे, त्याच्यामुळे काय होईना की एक चांगला मेसेज लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि इथे जर आपण पुढे आलो तर बघा, आपण कोकण बाजारातच आलेलो आहोत, त्याच्यामुळे आपल्याला नाचणीचे पापड वगैरे मिळतीलच. आणि पापड आहेत, नाचणी, मुगडा, चकली आहे आपल्याकडे, गव्हाची बिस्किट्स आहेत आपल्याकडे. ओके. आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या कुरडे आहेत, आमरस आहे आपल्याकडे इथं. आमरस आहे का? ओके सर. रेंज काय आपल्या म्हणजे प्रोडक्टची? सगळ्या प्रोडक्टची बघा, हे लसूण चटणी 40 रुपये 100 ग्रॅम आहे. चिंचेचा गोळा? चिंच 60 रुपये पाव, 100 रुपये अर्धा आहे. शेंगदाणा चटणी आहे, लोणचे सगळ्या प्रकारची 20 ला 1, 50 ला 3 आहे. स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत रेंज सांगा. सगळ्या प्रकारची वेगवेगळे रेंज आहेत. चकली आहे, मुगडा चकली, नाचणी चकली 100 रुपये पाव आहे. ओके ओके. 100 ला 4 आहे, कुठलेही घ्या. 100 ला 4 आहेत का पापड? ओके ओके. आणि सर बिस्किट कसली आहे ती? बिस्किट आहे, गव्हाची बिस्किट आहे. हे बघा, ही गव्हाची बिस्किट आहेत का? 60 ला 1, 100 ला 2 आहेत. 60 ला 100 2. आपल्याकडे बेळगावचा कुंदा आहे, 100 रुपये पाव. ओके ओके. आपला नंबर माझाच नंबर आहे. माझा हा नंबर आहे, माझं कार्ड आहे. ओके ओके. म्हणजे तुम्ही ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता? स्वतः ऑर्डर द्यायला. ओके ओके. आपल्या पनवेलपर्यंत एक्झिबिशन असतात. बघा बघा, सरांनी सांगितलंय बघा, त्यांचा नंबर देखील दिलेला आहे मी. आणि श्री कोकण फूड्स, तुम्हाला जर कुठली वस्तू आवडली तर तुम्हाला म्हणजे पनवेल पर्यंत, म्हणजे आखे आपल्या मुंबई पर्यंत देखील का? मी आता कुडाळला पण चालू. ओके ओके. बघा मुंबईमध्ये आपल्या कुठेही. पालघरला पण आहे 7-8 ला. ओके ओके. धन्यवाद. आणि जर बघितलं तर बघा, आणखी एका दुकानात आपण आलेलो आहोत आणि दुकानात काहीतरी वेगळं दिसतंय. वेगळं दिसतं तर आपण सरांनाच विचारू काय आहे ते. साई मार्केटिंग दिसतंय. बघा, विविध प्रकारचे प्रोडक्ट आहेत, मसाज वगैरे साठी करण्यासाठी छान आहेत. ओके सर, काय नक्की आपल्याकडं? मार्केटिंगचे प्रोडक्ट आहेत. मार्केटिंगचे प्रोडक्ट आहेत. ओके ओके. म्हणजे होम किचन बरोबर आहे, म्हणजे होम अप्लायन्सेस आहेत बघा आपल्या करण्यासाठी. आणि सर हे काय आहे? चष्मा कसली? ॲलोवेराचा जेल आहे. असं आहे? डॉटेस वगैरे डोळे लाल होतात, डोळ्यातून पाणी येतं. ओके ओके. त्याला चांगलं राहतं ते. फ्रीजरमध्ये ठेवायचं, डीप फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर रात्री झोपताना अप्लाय करायचं. 100 रुपये. ॲलोवेरा याच्यामध्ये लहान मुलांना यूज करतात, घरामध्ये सगळी पूर्ण फॅमिली यूज करू शकते. ओके ओके. बघा, आपण पुढे गेलो आणि उभारे मुखवास. ओके. मुखवासचा एकदम खजिना आपणास या स्टॉलमध्ये पाहायला मिळतं आणि खूप आकर्षक आणि खूप बघा पॅकेटमध्ये आहे, म्हणजे काय टेन्शनच नाही आहे. कशी आहे सर रेंज? कशी आहे मुखवासची? रेंज आपली 40 रुपयापासून स्टार्टिंग आहे. हां, ते 120-150 पर्यंत जाते. ओके ओके. आणि ते काय गॅससाठी हिंग पेढा वगैरे? ते गॅससाठी आहे, तुम्हाला कोकम गोली आहे, ऍसिडिटीसाठी आहे कोकम गोली, गॅससाठी हिंग गोली आहे, आणि आपलं पाचन चांगलं राहण्यासाठी अनादाना गोली आहे. ओके ओके. काय सर तुमच्याकडे घरगुती चकली? घरगुती चकली आहे. घरगुती चकली बघा, आणि कुंदा आहे, बेलगावचा कुंदा. तुम्हाला मावा वगैरे आवडत असेल तर बघा, नाचणीची चकली आहे आणि मुगाची चकली. नाचणी चकली आहे आणि मुगडाळ चकली आहे. कशी आहे रेंज? कशी आहे याची? 100 रुपये. 100 रुपये. ओके, धन्यवाद सर. पुढे गेलो की आणखी एक बघा लोणच्याचं दुकान दिसतंय. बघूया, विचारूया काय लोणचं कसं आहे? 100 रुपये पाव. 100 रुपये पाव कुठलाही? ओके ओके. बघा गली गली अशी आहे, त्याची मुलं जरा म्हणजे थोडा हे होतं. आणि इथे काहीतरी वेगळं दिसतंय. काय आहे तुमच्याकडं? ट्विस्टर आणि हे आहे फ्रेंच फ्राईज. ओके ओके. ट्विस्टर आणि फ्रेंच फ्राईज म्हणजे अजून स्टॉल लागला नाही का? लागले आता ऑर्डर आली. ओके ओके. बघितलं बघा, इथे फ्रेंच फ्राईज वगैरे आहे. म्हणजे ताईचा माल सारखा संपतो, कारण मालाला म्हणजे चवत तशी आहे. आणि जर आपण बघितलं तर बघा इथे काय काय मिळतं बघा. पोटॅटो ट्विस्टर, फ्रेंच फ्राईज, आणि हा पण फ्रेंच फ्राईज आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आता तिकडे बघा लाईव्ह मध्ये ताई इकडे तलतात आणि लगेच इथे विक्रीसाठी देतात. आणि त्याच्या समोरच एक सुंदर दुकान आहे बघा. सुंदर दुकान आहे म्हणजे बघा, एनी प्रोडक्ट 30 रुपये. 30 रुपयाला काहीतरी वस्तू, काही वस्तू घ्या. अरे हे पण 30 रुपयाला काय? हे 130 ला आहे काय? ओके. 30 रुपयाला म्हणजे बाजूला लावले सगळे 30 रुपयाला आहेत का? ओके ओके. चला आता इथे आपण जर बघितलं तर भाईने
हा 100 वाला आहे का? ओके 130 बाकी सगळे ओके. बघा हा 100ला आहे आणि हे 130ला आहे आणि बाकी सर्व 30ला आहे. तर काय 30ला काय काय ते आपण बघूया. बघितलं बघा 30 रुपयाला काही वस्तू घ्या. हे काय भाई? ते पाणी फिल्टर करणे, पाणी फिल्टर करण्यासाठी का? ओके ओके ओके. जाली आहे, जाली आहे काय? बघितलं बघा विविध घरातील आपण वापरणारे वस्तू. हे रवी पण 30 रुपयाला का? सगळे 30 वाला आहे. ओके. बघा वरती मग वगैरे आहेत. तर आपण फिरूया. बघा काही वस्तू घ्या 30 रुपयाला. एक नंबर असा फेस्टिवल आहे. अगदी पेन फेस्टिवलची आठवण झाली मला. आणि इथे जर आपण आलो तर इथे बघा हे 130 रुपयाला आहे. आणि पुढे आलो तर बघा हे बघा मोबाईल वगैरे चार्जिंग ठेवण्यासाठी छान असं आहे. ओके. बघा दिल्ली की फेमस कुल्फी. मी डायरेक्ट नावावरूनच सांगितलं. बघा इथे बाजूला स्टॉल आहे. कशी आईस्क्रीम कशी आहे? 20 रुपयाला. बघा 20 रुपयाला आईस्क्रीम आहे. खूप सुंदर आणि छान अशी आईस्क्रीम आहे आणि कस्टमर देखील त्याचा लाभ घेतात. जिभेला पाणी सुटलं की नाही राव. बघा कोंबडी वडे. वाव. कोकणची एक शान. आणि खरोखर सांगतो की कोकणातला हा एक असा पदार्थ आहे. मी असं सांगतो की या कोकणातच्या पदार्थाचं एक मार्केटिंग झालं पाहिजे. आणि ते बघा वरण भाताची प्लेट आहे. खूप सुंदर आणि घरगुती पद्धतीचं जेवण आहे. अजून या बघा चिकन थाली, मच्छी थाली, कोंबडी वडे, कोलंबी मसाला, कोलंबी फ्राय, बरेचसे असे काही पदार्थ मिळतात. जर आपण बघितलं तर कशी प्राइस कशी आहे थालीची? जर बांगडा थाली घेतली तर 120 आणि सर कोंबडी वडे कसे आहेत? 120 रुपयाला आहे का? ओके. आणि कलेजी सर 80 रुपये. ओके. बघा कोंबडी वडे जर घेतले तर 120 रुपयाला आहे. 120 रुपयामध्ये तुम्हाला असं कुठल्याच फेस्टिवल भेटणार नाही, पण याच फेस्टिवलमध्ये भेटतं. स्टॉलचं नाव लक्षात ठेवा. बघा कोकण किनारा, रवळनाथ प्रसन्न, रवळनाथ महाराज की जय. आपण फिरतो आणि मित्र भेटतात आपल्याला. काय कसा वाटला तुला फेस्टिवल? कसा वाटला? मस्त वाटला. ओके ओके. आणि पुढे गेलो तर बघा इथे पिझ्झा दिसतो आपणास. प्लेन चीज पिझ्झा, पनीर चीज पिझ्झा, व्हेज चीज पिझ्झा आणि प्रत्येकाची प्राइस दिलेली आहे. बघा खूप सुंदर असा पिझ्झा आहे. बघा हा इथं समोर पिझ्झा आहे. हे काय आहे? रांगोली आहे का? आणि तुमच्याकडे काय? किमा पाव, चिकन कलेजी. ओके. आणि हे काय याच्यात? जवला आहे. जवला आहे का? ओके. बघा हे काय? मोमोज. बघा इथे मोमोज आहेत आणि इथे विविध प्रकारचे स्वीट्स देखील आहेत. खूप सुंदर असं दुकान आहे बघा. बघा इथे कार्यक्रमाची लिस्ट दिसते. आता आज मी या तारखेला किती तारखेला आलो तर मी 29 तारखेला आलेलो आहे. तर बघा तर तुम्हाला सांगतो की 30 तारखेला आहे स्थानिक मुलांचे नृत्य स्पर्धा व बक्षीस समारंभ, साईचा महिमा कार्यक्रम. आणि 31 तारखेला काय आहे तर डबल वारी भजन, महिला बचत गट, बरेच महिला बचत गट सत्कार समारंभ, नशामुक्ती नियोजन कार्यक्रम. 2 तारखेला काय आहे बघा. प्रत्येक कार्यक्रमाची लिस्ट आहे. तो कार्यक्रम तुम्ही डेट बघा आणि त्याच्यानुसार नक्कीच ठरवा. आणि जर आपण पुढे आलो तर हे काय आपल्याकडं मॅच बॉक्स कशी आहे प्राईस? 50 रुपये. आणि तर आपण जर पुढे आलो बघा गेम अशी असते की याच्या ओके.
आणि जर आपण पुढे आलो की आणखी एक स्टॉल दिसतो इथे आणि स्टॉलवर बघा विविध प्रकारचे पापड वगैरे आहेत, विविध प्रकारचे आहेत बघा. हे नाचणीचे पोंगे. आता मी देखील कोकण फेस्टिवलमध्ये फिरता फिरता मला देखील वस्तूची बरीच माहिती होत चालली, परंतु कसं आहे हां आणि इथे जर बघितलं आपण बघा विविध प्रकारचे पापड वगैरे आहे पाहतो आपण. आणि मेन म्हणजे काय म्हणतात त्याचं सॅम्पल चेक करण्याचं आई देखील सॅम्पल देखील देतात. गळ्यातला आहे आणि हातातला ब्रेसलेट आहे. ओके ओके जरा बघू शकतो. हा बघा ना, हातात घेऊन बघा. नको हातात नको. या बघा इथे ज्वेलरी आहे. हां ओके बघा इथे ज्वेलरी आहे इथे. हां कशी आहे? हे 20 रुपये. हे 20 रुपयाला. हँडकिलेट आहे हां आणि ब्रेसलेट आहे. हे आणि 30 रुपये. ओके आणि हे 50 रुपयाला. हे 50 रुपयाला का? ओके ओके. त्याच्यावर फॅक्टरी बनला. हे बघा हे जर तुम्ही काय घेतलं ना की हे 50 रुपयाला आहेत, हे 30 रुपयाला आहे आणि हे 20 रुपयाला आहे. आणि ते सर्व काही आहे बघा. हे 10 रुपयाला आहे. इकडे 10 रुपयाला का? 10 रुपये. म्हणजे 10 रुपयापासून ते 50 रुपयापर्यंत स्टार्ट ज्वेलरी इथे मिळतं तुम्हाला. 10 रुपयाला. ओके ओके फक्त 10. ओके. वेल जसा होते तशी गर्दी देखील आता हळूहळू वाढत चालली. बघा आपण तिकडे पाठीमागे जर बघितलं तर बघा भरपूर अशी गर्दी आहे. तेव्हा आता आपले व्हिडिओ संपवायचे देखील वेळ आणि बाजूला आता आकाशपान देखील जोरदार चालू झालेले आहेत. जाऊया आपण पुढे. तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट तर नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया एक लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय.